प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रात मायमोगाचो येवकार हांव जवाहर. सुरवेक मुखेल खबरो. पुणेचो एक्टिविस्ट आणि काँग्रेस लीडर डॉक्टर केतन भाटीकार अंतरलो संवसाराक. विषारी स्वरूप चावून येयले मरण. राजकीय आणि सामाजिक मळावेले मानेस्तांनी घेतले निमणे दर्शन. सुल्लाच्या शेतकारांक अच्छे दिन येवपाची आस्त. 18 वर्सां सावन पळयताले लुकसाण भरपायची वाट. सरकारी पावण्यार मजत मेळोवन दिवपाची प्रक्रियेक सुरवात. शिक्षणीक मळार विकास करपाक भाजपा सरकार आपेशी. मोदीच्या राज्यात मेरिटाक ना संद. हिरियाटो आणि विजयाचे सरकाराचेर फारार फार. आणि आता खबरो विस्तारान. फोंडेचो एक्टिविस्ट आणि काँग्रेस लीडर डॉक्टर केतन भाटीकार शुक्रारा फांतोडेर संवसाराक अंतरलो. विषारी स्वरूप चावून भाटीकाराक मरण येयलें. हालींच तेणें फोंडेची वेंचणूक लढयल्ली. दोतोर भाटीकाराच्या मरणान राजकीय आणि सामाजीक मळार पोकळी निर्माण जाल्ल्याची भावना मानेस्तांनी उक्तायली. Patient was not responding. He was diagnosed, and after that we took ECG. It was flatline, and then we did all the resuscitation measures, but still the ECG was flatline. So we declared him dead at 3:45 a.m. So what was the cause of death? That we have done the SSMLC and sent informed the Colin police station, and the police has taken him for mostly postmortem. Injury been झालेली का तो? Injury been at such मातशे अशें बारीक एब्रेजन्स अशें आशिल्ले पांयांक आनी मेजर अशें कांय नाशिल्लें. स्नेक बाईट कितें म्हणटा पळय तशें कितें तुमी एग्जामीन केलें तशें कितें? एग्जामीन स्नेक बाईट सांगपाक शकना तें मोस्टली मागीर पोस्टमॉर्टम. बट फेस वॉज क्लियर इज वायल हें बीन जाल्लें ब्लूइश बीन तशें कितें? लिप्स मातशे ब्लू जाल्ले आनी खंयच्यान हाडलें खंय तेका? आमचे म्हणजे रिटर्न तेका हांगासर कलेक्ट केल्लो कॉलेजच्यान. ते मोलेम बायोडायवर्सिटी पार्क थंयच्यान. बिरेस्तारा दोतोर केतन भाटीकार आपल्या एका इश्टा बरोबर दांडेलीच्यान गोंय येतालो. अनमोड घाटात टॉयलेटीक म्हूण गाडी थांबयली. सकयल देवले उपरांत भाटीकाराचो मोबायल रस्त्यार पडलो. तो उखलपाक म्हूण हात घातलो त्या वेळार सोरोप चावलो. बेगोबेग ताका धारबांदोडच्या मुळाव्या भलायकी केंद्रात व्हेलो. उपचार चालू असतानाच भाटीकारान निमणो स्वास घेतलो अशें दोतोरांनी सांगलें. कूड पोस्टमार्टमाक मडगांव व्हेल्या. रिपोर्ट येयल्या उपरांतच मरणा फाटलें कारण कळूं येता. राजकीय आणि सामाजीक मळार दुख्खाची सया पातळ्ळ्या. When we heard about the sad news, the demise of Dr. Ketan Bhatikar, आनीक फोंडाचो न्हू गोंयकाराचो लिडर, आनीक म्हाका दिसता थोडेशे नॅचरली बॉर्न लिडर येता जांकां सोशल सर्वीस रोगतांत आसा, आनीक इतलो तो लोकांक पावलो, आनीक एक इच्छा आशिल्ली आमदार जावपाक. आमची मुलाखत जेन्ना आमी कॅम्पेनाच्या वेळार पासून, आनीक इतलो म्हाका दिसता डेडिकेटेड आसलो. इट इज रियली शॉकिंग. इट वॉज लायक अ ब्रदर. जे नाते आमचे कॅम्पेनाच्या वेळार जावं ड्युरींग द डेज, इट इज अ ग्रेट लॉस फॉर गोवा, फॉर द काँग्रेस पार्टी टू लूज such a dynamic personality, someone who always fought for the right. आनीक फोंडाच्या हिता पासत इतले तेणें केलें. आमदार नासतना इतली सेवा केली. एज अ डॉक्टर वॉज अ हेल्पिंग हँड, रोल मॉडेल फॉर द युथा मध्ये आनी गोंयकारां मध्ये. म्हाका दिसता एक शॉर्ट पिरियड टायमान ही वन द हार्ट्स ऑफ द पीपल ऑफ गोवा. मनशाक म्हणा इतली वर्सां जाली वळखता. बिफोर ही इवन केम इन टू पॉलिटिक्स तेन्ना तो सोशल सर्विसांत आशिल्लो. कोविडाच्या पयलींच्यान पॉलिटिक्स वॉज अ सेकंडरी थिंग फॉर हिम. सोशल सर्वीस वॉज कॉन्स्टंटली देर. आनी बरो मनीस म्हणजे तो तेन्ना आमी वेगवेगळे आसून दिशेनी, पूण एक तरेन तो त्या तरेन रिस्पॉन्स करतालो, काम करतालो. इट्स नॉट इजी टू डायजेस्ट दीस. आय डोंट नो हाव हिज फॅमिली इज गोन टू रिएक्ट, हाव हिज पीपल वर व्हेरी क्लोज टू हिम, वर दे आर वर्किंग विथ हिम, आर गोन टू रिएक्ट.
4 दीस पयलीं जेन्ना म्हाका तो मेळिल्लो तेन्नाय ताणें म्हाका सांगिल्लें की आपुणून सांगलें की आपली टीम तुका दिता, तुजी टीमी बरोबर काम करून दी, शिकोवया तांकां कशें आमी कशें कितें करता तें बरोबर. देर सो मच दॅट वॉज देर फॉर हिम, देर वॉज सच अ ड्रीम फॉर हिम. फोंड्या खातीर इट्स अ लॉस फॉर गोवा, इट्स अ लॉस फॉर अस. दोतोर केतन भाटीकारान 2017 पणजेच्यान गोवा सुरक्षा मंचाचे वतीन विधानसभा वेंचणूक लढयली. 2022 फोंड्या मगोपाचे तिकेटीर लढलो. खूपच कमी मतांनी तो हारिल्लो. फोंडेचो आमदार आनी मंत्री रवी नायक संवसाराक अंतरल्या उपरांत भाटीकारान 2026 फोंड्या काँग्रेसीचे तिकेटीर वेंचणूक लढयली. पूण हायकोर्टाच्या आदेशाक लागून ती रद्द जाली. हो त्याचो राजकीय प्रवास आसलो तरी कांय वेगळी तासाय आसली. ते म्हाका एक बायलॅटरल टेनीस एल्बो म्हणटा तो इश्यू जाल्लो. तो बायलॅटरल टेनीस एल्बो केतनान सारको केल्लो. हे मस्ट बी इन अरावंड 2013-14. आनीक ते करतना म्हाका एक्वॅटीक थेरपी म्हळ्यार उदकान एक्सरसायज करून कशें युएनसी वापरून आपल्याक जें कितें म्हळ्यार फिजिओथेरपी जी जाय पडटा अदरवायज ती आपल्याच्यानूच हो प्रॉब्लेम कसो सॉल्व करूंक जाता हें ताणें म्हाका इंट्रोड्यूस केल्लें. आनी हांवें तें ताणें म्हाका दाखयलें म्हूण सांगून खूब लोकां कडेन तें फामादूय केलें. आनी हें करतना ताका राजकारणाची म्हळ्यार चव लागली, ताका राजकारण आवडूंक लागलें. आनी तशेंच म्हाका दिसता ताणें फुडें खूब पावलां मारलीं समाज सेवेन. केतन भाटीकार म्हणटा तो एक सामको पॅशनेट आनी खूब म्हळ्यार मनांतल्यान काम करपी मनीस. आमचे मागीर संबंद तितले नाशिल्ले. तो काँग्रेसीनूय जॉयन जालो. पूण हें सगळें करतना धडपडी खूब करपी आनीक अशे भशेन ताचें मरण येवप आनी फटाक करून जें येता तें आयकून खूब वायट दिसता. चड उलोवपाक सोदना बट ओन्ली आय वॉन्ट टू से लायफ इज सो अनसर्टन. आनीक खरेंच दूख दिसता. लास्ट ऑलमोस्ट 1.5-2 म्हयने आमी ताजे बरा क्लोजली एज इंडिविज्युअल एज एल्टन असो एज पार्टी अशें आमी ताजे बरा आशिल्ले. आनी उमेद म्हाका दिसता इतलो एग्रेसीव मनीस म्हाका दिसता राजकारण हांवें तरी चोयलना. इतलो एग्रेसीव टू गो ऑल आवट टू हेल्प. आनी चल या लास्ट वीक म्हाका फोन केलो एल्टन बाब वचून करया मरे, गोट करया मरे आमगे सगळें आतां इलेक्शनाक रावया मरे सगळें एश कोन्न. इट लायक ही वॉज टोटली इन टू इट. एंड इट इज नॉट दॅट पॉलिटिक्स एश कोन्न. ही हॅड लव फॉर हिज पीपल. फोंडेकारांक म्हाका दिसता आज खरेंच सारकें दुखेस्त खबर. आनी आमी येता आसतना आमी तेच उलयताले की कितली अनसर्टनिटी काय म्हणून. काल एका झपक्यान आसलेलो मनीस एका मोमेंटाक ना जाता. पयर सुद्दां आमकां तो मेळ्ळो पुलीस स्टेशनाचेर आमकां हें करपाक आयिल्लो, सपोर्ट करपाक आयिल्लो. आनी एक कितें उलोवपाचें म्हणून उतरां हरशीं आमी कसल्या गजालीचेर कितें तरी सांगूंक शकता. हे गजालीन कितें उलोवप आनी कितें ना म्हणटा तें उतरांच सुटना. फक्त इतलेंच की देवा कडेन मागप म्हणल्यार ताच्या फॅमिलीक ताच्या फ्रेंड्सांक सपोर्टरांक देवाक शक्ती दिवची. कित्याक हो सामकें शॉकिंग जी सडन ताजो लॉस जालो तें सोंसपाक ताची शक्ती दिवची. कित्याक काँग्रेस पार्टी फोंडेचे कार्यकर्त्यांक फोंडेचे आमचे काँग्रेस फॅमिलीक हो असो व्हॅक्यूम तयार जातलो तो भरून ना येवपा सारको व्हॅक्यूम आसतलो. बरो मनीस, खूब वर्सां जालीं आमचो संपर्क आसा. आनी कितें सांगपाचें आतां. सोरोप जापलो, गेलो. बीग लॉस फॉर द स्टेट, बीग लॉस फॉर फोंडा. आनी एज अ फ्रेंड आमकां म्हणल्यार म्हाका आनी सकाळच्यान म्हणल्यार कितें जाता म्हणून एक पल्पिटेशन काय कितें म्हणून कळना. लॉस फॉर द पीपल. आनी कित्यान सांगपाचें. काळ आनी काय ना. देव बरें करूं. सुर्लाच्या शेतकारांक अच्छे दिन येवपाची आस्त निर्माण जाल्या. फाटल्या 18 वर्सां सावन हे शेतकार लुकसाण भरपाय मागत येयल्यात पूण तांकां ती मेळूंक नासली. सरकारान ही प्रक्रिया सुटसुटीत करत शेतकारांक थाकाय दिवपाचे दिकेन पावलां उबारल्यात. दिवचलचो उपजिल्लोधिकारी शुभम नायकान सांगले. सुर्लाच्या शेतकारांनी ही केस हायकोर्टात वेल्ली. 2007 हायकोर्टान सुर्लाच्या पिडेस्त शेतकारांक लुकसाण भरपाय दिवपाची ऑर्डर खण कंपन्यांक दिल्ली. पूण खण कंपन्यांनी दिल्ली रक्कम पिडेस्तांक वेळार मेळूंक नासली. पूण आतां तांकां ती मेळटली. 20 मे ते 22 मे मजगती सकाळी 9 ते सांजे 5 मेरेन उपजिल्लोधिकारी आनी मामलेदार कचेरेंतले अधिकारी
सुल्ला येवन डॉक्युमेंट तपासतले, त्या उपरांत ते डॉक्युमेंट कोर्टात दितले, त्या उपरांत शेतकारांक थाकाय मेळूं येता. सो आयची ब्रिफींग आसा इट इज अबाउट दी फॅसिलिटेशन कॅम्प जे आमी नेक्स्ट वीक शेड्यूल केल्ले आसा फ्रॉम 20th मे टू 22nd मे 10 AM to 5 PM एट गव्हर्मेंट हायस्कूल सुर्ला. सो हे जे फॅसिलिटेशन कॅम्प आसा इट इज फॉर दी बेनिफिशरीज ऑफ सुर्ला विलेज, एस्पेशली अफेक्टेड फार्मर्स जे रिट पेटिशन 443 ऑफ 2004 हितून हायकोर्टान ऑर्डर जी पास केल्ली इन द इयर 2007. सो हे पेटिशन घातिल्ले विलेज पंचायत सुर्ला ग्राम कृती समिती आणि 2 प्रायवेट पेटिशनर्स आशिल्ले. सो इट वॉज रिगार्डिंग फार्मर्स ऑफ सुर्ला अफेक्टेड बाय मायनिंग रिलेटेड सिल्टेशन आणि कन्सर्न कंपनीज वर वेरियस कंपनीज लाईक सालगांवकर अँड ब्रदर्स लिमिटेड प्रायवेट लिमिटेड, चौगुले, सोशिदाद दे फोमेंतो, DB बांदोडकर, VS टेम्पो अँड तिंबळो प्रायवेट लिमिटेड. सो हे सगळे कंपनी जे आशिल्ले तेंच्यांनी तेंचे कॉम्पेन्सेशन डेपॉझिट केल्ले बिफोर दी हायकोर्ट समवेअर इन दी इयर 2007 आणि कोर्ट हॅड appointed the deputy collector and sub-divisional magistrate as the court commissioner in respect of this writ petition. So almost 3.4 CR was submitted before the High Court by the mining companies. And it was a direction, म्हणजे court order दिला to various claimants of the Surla village की त्यांच्यानी claims before deputy collector घालपाचे आणि they have to get the compensation from the High Court. So आमी आतां एक कंपायलेशन केलां कारण इतले वर्सां हो मॅटर पेंडींग आशिल्लो, ऑलमोस्ट आतां 18-19 इयर्स जाला आनी तितले क्लेम्स येवना फ्रॉम दी बेनिफिशरीज फॉर वेरियस रिजन्स. मे बी आतां ते ओरिजिनल क्लेमंट आसा दे मे हॅव डिसीज्ड, सो तेंचे लिगल एर जे आसा तांकां डॉक्युमेंटेशन खातीर खुबशी डिफिकल्टी जाताली. सो आमी प्रोसेस स्ट्रीमलायन केला आनीक वी वील बी हॅविंग द फॅसिलिटेशन कॅम्प नेक्स्ट वीक 20th May ऑनवर्ड्स. सो आम्ही एक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स केला विच विल सिम्प्लिफाय दी प्रोसेस अँड एट अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आम्ही सगळे क्लेम व्हेरीफाय करून वील बी एबल टू कम्युनिकेट टू हायकोर्ट. सो मेन जे डॉक्युमेंट्स आसा लोकांनी कंपायल करून नेक्स्ट वीक जे हाडपाक जाय ते आसा फॉर्म 1 and 14 आणि गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ. इट कॅन बी आधार, इलेक्शन कार्ड ऑर एनी वॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ. तशेंच बँक डिटेल्स, cancelled check or passbook for IFSC and account details. In case of death of original applicant तेंच्यांनी डेथ सर्टिफिकेट प्रोड्यूस करपाची ऑफ ओरिजिनल क्लेमंट आणि लिगल एअरशिप डॉक्युमेंट किंवा अदर सक्सेशन ऑर इन्व्हेंटरी डॉक्युमेंट जर केल्ले आसा ते तेंच्यांनी प्रोड्यूस करपाचे. इफ सच डॉक्युमेंट इज नॉट देर देन दे हॅव टू प्रोड्यूस इंडेमनिटी बॉन्ड. सो हो फॉर्मॅट आमी रेडी केला इंडेमनिटी बॉन्ड जो आमी पंचायतीन दवरला. दॅट फॉर्मॅट इज अवेलेबल एट विलेज पंचायत सुर्ला. सो लोकांनी हो इंडेमनिटी फॉर्मॅट चेक करून त्या प्रमाणे आपले डॉक्युमेंट रेडी दवरपाचे. ते इंडेमनिटी बॉन्ड फॉर्मॅट इट हॅज टू बी स्वर्न ऑन 100 रुपीज स्टॅम्प पेपर. ते सुद्धा आम्ही फ्लेक्सिबिलिटी दवरला. इफ पीपल आर नॉट एबल टू प्रोड्यूस दॅट स्वर्न बिफोर नोटरायज्ड, सो तशें आमी फ्लेक्सिबिलिटी दवरला. आवर मामलेदार वील फॅसिलिटेट फॉर एक्झिक्युशन ऑफ दी इंडेमनिटी बॉन्ड. तशेंच हे सोडून जर आनी कितें रेलेवंट डॉक्युमेंट आसा सर एप्लिकंटान प्रोड्यूस करचे. सो टोटली आमी जे आतां कॅल्क्युलेट केला ऑलमोस्ट 300 सर्वे सब डिविजनाचे कॉम्पेन्सेशन पेंडींग आसा आनीक ऑलमोस्ट इट वील अमाउंट टू 16 lakh square meters अप्रॉक्सिमेटली विथ रिस्पेक्ट टू विच क्लेम्स आर पेंडींग. जंय राजाच कमी शिकला तेचे प्रजेत शिक्षणाची कितें अवतिकाय आसतली ते कळटा अशा उतरांनी दक्षिणेचो खासदार कॅप्टन व्हिरियाटो फर्नांडिसान भाजपाचेर टिका केली. भाजपाच्या राज्यातच पेपर फुटी जाल्ल्याचे दिसून येता. सरकार शिक्षण क्षेत्रात अपेशी जाला कॅप्टनान सांगलें. जाल्यार मोदीच्या राज्यात मॅरिटाक संद ना अशें विजय सरदेसायन म्हटलां. पेपर लीक जाल्ल्यान NTA नीट परीक्षाच रद्द केली. परीक्षे आदी भुरगीं बरीच तयारी करतात. भुरग्यांचेर मानसीक ताण आसता. तो सोंसून नजो जावन गोंयांत एका विद्यार्थ्यान स्वताची जीण सोंपयली. तो संदर्भ दीत कॅप्टन व्हिरियाटोन सांगलें, जे परीक्षेचेर 3200 कोटी खर्च केला ती एग्जाम भाजपा राजवटींतली सरकारां कशे तरेन घेतात तें उक्ताडार येयलां. has had a great effect and has affected
not only the morale of the students, it's a psychological attack on their health, on their well-being. की इतली वर्सां तांणी हार्डवर्क केल्लो, मना काळजांसान वो एफर्ट घाल्लो, ताणीच न्ही तांचे आवय बापायनूय, खुबशे आवय बापायनी सॅक्रिफायस केले. चडशे स्टुडंट्स जे आसा जे गरीब खानदानसान येतात, आयज तांचे कितें जातलें? Over 22 lakh students have got affected. आणि हे पहिले फावट जावना. 2016 जेन्ना सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आयली नीट एग्जाम कंडक्ट करपाक, सगळ्यांक दिसलें की देर विल बी अ लेवल प्लेइंग फील्ड अक्रॉस द कंट्री. बट ह्या भारतीय जनता पार्टी सरकार अंडर जितलो एग्जामी कंडक्ट जाता हे लीक जायत आसा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी पळय आसा NTA, ते सांगता आमकां ह्या फावट कॅन्सील करचें पडलें कित्याक स्टुडंट्सांचो आमचेर ट्रस्ट आसा. इज देर एनी मोर ट्रस्ट लेफ्ट इन NTA? इट्स अ डिस्ग्रेस. $3,200 कोटी खर्च केला सरकारान ही एक्झाम कंडक्ट करपाक. $5,700 सेंटर्स आशिल्ले एक्झामिनेशन सेंटर्स, आनी खुबशे फॉरेन कंट्रीनी आशिल्ले. एक आमकां गोंयकारांक दूख लागता कित्याक काल जो न्यूज आयला, एक स्टुडंट ताजो बाबड्याचो लायफ गेलो गोंयांत, बेंगलोरचो तो. म्हाका दिसता ताणें आनी ताच्या फॅमिलीन खुबशे इन्वेस्ट केल्ले. ही कम फ्रॉम अ इकॉनॉमिकली अफेक्टेड फॅमिली, आनी मे बी ताका दिसलें हें एक्झामिनेशन कॅन्सील करतकूच जे आपणाच्या आवय बापायन खर्च केल्लो, फूल मे बी फॅमिली एफर्ट घाल्लो, मे बी ताका खंय ना खंय दिसले बाबा द कंट्री एंड द सिस्टम, द गव्हर्नमेंट हॅज फेल्ड हिम एंड हिज फॅमिली. आपणाचो प्राण घेतलो काल ताणें. सो इतले जे जाल्ले आसा आमच्या भारतांत अंडर दीस करप्ट गव्हर्नमेंट, ताका विजन ना, थॉट प्रोसेस ना. जेन्ना प्रधानमंत्री स्वता सांगता आपणाक एड्युकेशन ना म्हणटा 4th स्टँडर्डा उपरांत, मागीर ऐसा नाही पडता था, ऐसा हे कितें सांगप? प्रधानमंत्री असो उलयता जाल्यार सकल कितें जातलें? वन नेशन वन एक्झाम वचून वन नेशन री एक्झाम जावन पडला. सी जोझफ विजय उर्फ विजय थलपतीची देख दिवन गोंयच्या विजयान सांगलें नीट परीक्षा रद्दच करात आणि आदली 12वीची परीक्षा पद्धत परत हाडात. ज्या लोकांच्यो डिग्रीज डुप्लिकेट ते देशात बरी सिस्टम खंयच्यान हाडटले? विजयाचो प्रश्न. तरुण पिळगेक म्हणल्यार जे आमच्या देशाचो फुडार म्हणटाले तांचो घात केल्लो. सो बेसिकली दीस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड द यूथ हू आर द पिलर्स ऑफ द फ्युचर. दे शूड, इफ दे कांट कंडक्ट एन एक्झामिनेशन रायट, they should see what is happening in a neighboring country like China. Their AI is organizing the entire election setup. ते करूया जालें मागीर तुमच्या अंदर करूंक जायना. आय कंप्लिटली सपोर्ट वॉट विजय सेज इन चेन्नई की हे नीट म्हणटा ते रद्द करचें आनी 12वीच्या एक्झामीचेर पयलीं जो सिस्टम आशिल्लो तो परतो रिइम्प्लिमेंट करचो. कित्याक ह्या सरकारान 2014च्यान सुरवात केल्ली वस्त 22 लाख भुरगे जे आसात आमच्या देशान तांचो फुडार हे एक्झामीचेर आसता आनी पेपर लीक जाता. आनी वन नेशन वन एक्झाम म्हणटी वस्त आतां वन नेशन वन री एक्झाम जाल्ली आहा. सो वॉट इज इट नाव? पेपर लीक्स, कंडक्टिंग री एक्झामिनेशन्स आर नाव बिकमिंग द न्यू नॉर्मल.
And 3 times in the past this has happened. एकदा दोनदा न्ही, तिसऱ्यांदा जालें हॅट्रिक मारलें मोदी. सो अर्थ कितें? थंय तें जाता, हांगा जॉब कॅश फॉर जॉब स्कॅम जाता. म्हळ्यार कितें? वॉट इट शोज? इट शोज दॅट मेरिट हॅज नो व्हॅल्यू इन बीजेपी रूल. बीजेपीच्या ह्या देशांतल्या सरकारान मेरिटाक व्हॅल्यू ना. बुड्डिलासांव करपाचें, खंयच्यान तरी बशिलो लावपाचो, पेपर फोडपाचे आनी एग्जाम पास जावपाचे. हे जे चलयतात पळय ते तशे पास जाल्ले दिसता म्हाका. एक डुप्लिकेट डिग्री घेवन पाविल्ले लोक आनी ते अशेंच करतले. देशा खातीर कितें मेळटलें? जे मनशाच्यो डिग्र्योच डुप्लिकेट आहा ते मनीस आनी लोकांक सिस्टम कसलो बरो हाडटले. अरे आज जर तुका पॅरिटी जाय, जर तुका बशिलो नाका, जर तुका चिटींग करपाक नाका, जाल्यार आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहा मरे. आज आमी रस्त्याचेर सिग्नलांचेर कॅमेरा कित्याक बसयतात? कित्याक थंय पुलीस हप्तो घेवंक शकचो ना म्हणून. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विजय सरदेसाय आसलो, वो दामू नायक आसलो, तो हे कट करतकच तुका ताळो दितलोच. सो यूज दॅट. Get technology intervention to conduct exams if you can't do it. But if you can't have a system right, making this re-examination is not going to correct the situation. Already लाखांनी रुपया लोकांनी गोंयच्या भुरग्यांनी मोडिल्ले आहा. 6,000 गोंयचे भुरगे एफेक्टेड आहा. 22 लाख देशांतले भुरगे एफेक्टेड आहा. हाचो अर्थ कितें? एक एज्युकेशन माफिया चलयता. कोण चलयता? सरकारूच चलयता. बिट्स पिलानींतल्या एका विद्यार्थ्याचे मरणा उपरांत गोंयचे शिक्षणीक मळार खवदळ जाला. परत अशे तरेन विद्यार्थ्याचो बळी वचचो न्हू म्हण सरकारान कसलीं पावलां उबारल्यात ह्या मिडियाच्या प्रस्नाक सीएमान एका उतरात जाप दिली. करता पळयात. वास्कोच्या बिट्स पिलानीत शिकपी केरळच्या अर्जुन साबू ह्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्ल्याची केस मुखार आयली. 18 म्हयन्यांतली ही 7वी केस. हे घडणुकेक लागून परतून एक फावट गोंयच्या शिक्षणीक मळावयलो गोंधळी कारभार उक्ताडार येयलो. विशेष म्हटल्यार अश्यो केशी जाल्यो काय पुलीस अधिकारी मिडिया मुखार येतात आणि फकत म्हायती दितात. आमी गरजेची जतनाय घेतले अशें सांगतात. तरीकय कांय दिसांनी फुडलो बळी वयताच. हें दुष्टचक्र अजून चालूच आसा. ह्या संदर्भात मिडियान शिक्षण मंत्री असलेल्या सीएमाक प्रश्न केलो. सीएमान सांगलें आपूण कलेक्टरा कडल्यान डिटेल्स घेत आसता. येदो व्हडलो विशय तेणें 2 उतरांनी गुठाळो आसलो तरी गोंयच्या शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रांत वावुरतल्यांक एक व्हडले शिक्षण संस्थेत परत परत जावपी आत्महत्ये सारकिल्ल्या प्रकारांक घेवन हुस्को जाला. हे स्टुडंटांचे मरण जालें हेजे फुडें जावचें ना म्हणून सरकार कित्याक उपाय करतले? कलेक्टर ताच्या कडेन इन्क्वायरी सुरू आसा. परत एकदां सांगता की कित्याक ह्या पद्दतीचे इन्सिडंट जाता ते ताच्या कडल्यान डिटेलान घेत आसता. जावचें न्ही म्हणून हें करून सरकार फुडें कितें प्रयत्न करता. सीएम मोदीन जे हें केलां पळय, अपील केलां तें प्रायव्हेट सेक्टरांत काम करप्यांचो इन्शुरन्स लेबर वेलफेअर फंडांतल्यान पे करतले. सेगीतपणान 20 वर्सां खाजगी आस्थापनांनी नोकऱ्यो करप्यांक सरकाराचे वतीन 15,000 वन टायम अमावंट दितले हेचो सीएमान पुनरुच्चार केलो. लेबर हेचेर उलयल्ले कितें एक्झॅक्टली कितें? हांवें लेबर डिपार्टमेंटाच्या 1 मेच्या कार्यक्रमा दिसा हांवें ऑलरेडी डिक्लेअर केला जितके प्रायव्हेट सेक्टरात जॉब करतात त्या सगळ्यांचो म्हणजे प्रधानमंत्री आयुष्यमान इन्शुरन्स जो आसा पळय ते गव्हर्मेंटातल्या आमच्या लेबर वेलफेअर फंडांतल्यान आमी पेमेंट करपाचें. आमी बँकर्सांक रिक्वेस्ट केला ज्यांचे कडेन तांचे अकाउंट्स आसात तांच्यांनी आमच्या लेबर वेलफेअर डिपार्टमेंटा कडेन कॉर्डिनेट करचे आनी आमी वन टायम ते पेमेंट करपाक शकतले. कारण आमकां वेगवेगळ्या इंडस्ट्री आमी ऑलरेडी आमच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटा करता बट बँकर्साच्या थ्रू ते इजी जावपाक शकता. एखादा 4 इंडस्ट्रीचो जर अकाउंट्स सगळ्यात त्यांच्या कडेन जाल्यार दे कॅन सेंड द प्रपोजल, वी कॅन डायरेक्टली पे द इन्स्टॉलमेंट. इन दॅट वे आमकां कवरेज जो आहा पयली वो 100% प्रायवेट सेक्टरान जे जॉब करता पयली तांकां बेनिफिट्स दिवपाचे आसा. इन्शुरन्साचो बेनिफिट्स दिवपाचो आसा. आमकां तांकां स्कॉलरशिपीचो बेनिफिट्स दिवपाचो आसा. म्हणजे एज गूड एज ते प्रायवेट सेक्टरान जर काम करता आसत जाल्यार हे बेनिफिट्स जे आहा हे सगळे तांकां मेळपाक जाय म्हणून. आनी इवन दो आमी तर म्हटलां दोज वर वर्किंग फॉर मोर दॅन 20 years कंटिन्युअसली
तांकां आमी वन टायम एमावंट 15,000 रुपया दिवपाचेंय थारायल्या. ते फुडले केन्ना तरी एखादो प्रोग्राम करून आमी दितले जे 20 वर्सां कंटिन्युअसली प्रायवेट सेक्टरान आनी जे आमचे कडेन रजिस्टर्ड आसात. ग्रॅज्युटी आमच्या कडेन जे लेबर डिपार्टमेंटात ज्यांच्यांनी रजिस्टर्ड केल्ले तांकां आमी वन टायम म्हणून दितले, सरकारा कडल्यान दितले, कारण ते प्रायवेट सेक्टरांत काम करतात. देअर कॉन्ट्रिब्युशन इज ऑल्सो देअर, म्हणून हे आमी दिवपाचें थारायलां. सर कॉन्ट्रॅक्ट जे आसता एम्प्लॉय तेंच्या आमी सगळे म्हणजे थंयसर कॉन्ट्रॅक्टाचेर जरी एम्प्लॉई आसलो जाल्यारूय तो लेबर डिपार्टमेंटान रजिस्टर्ड आसता. तेणी जरी 20 वर्सां पयलीं काम केल्लें आसा त्यांनी कंटिन्युअसली म्हणजे तांचो एक कॉन्ट्रिब्युशन जे बारीक कॉन्ट्रिब्युशन सरकाराच्या लेबर वेलफेअर फंडान येता, आमी तेच जे आसता पयलीं तेतूंतलेच तांकां आमी वन टायम 15,000 रुपया ईच हे दिवपाचें थारायलां. नीट परीक्षेचे पेपर फुटले. ह्या स्कॅमात व्हडल्या लोकांचो हात आसा. CBIचो तपास फकत नाटकां. सगळे सुट्टले, पेपर फुट्टले, भुरग्यांचो फुडार पेड्डेर जावचो न्हू म्हण आतां युवा पिळगेन संघर्शाक रस्त्यार देवपाक जाय. आत्महत्येन प्रश्न सुटनात. आपच्या अरविंद केजरीवालान म्हटलां. तर येवकार तुमकां हांव दामोदर शिरोडकर. तुमी पळयतात प्रायम TV गोवा. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आयज जो सिद्धार्थ हेगडे जो भुरगो जो काल नीट एग्जामी खंय तरी नीट एग्जाम जी आसा ती पेपर लीक जाल्ल्या कारणान कॅन्सल जाले आनी ते कॅन्सल जावन तेजे मानसीक तणावा खाला तेणें खंय तरी आत्महत्या केली. आनी त्याच्या घरा आयज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आयज तेंच्या घरा आयिल्ले आनी तेंच्यांनी तांकां येवन तेंचे कडेन भेट घेतली तेंच्या पेरंट्साची. आनी तेणें येवन जेन्ना भायर मिडियाक सांगतना उलयलें की हे जेन्ना आयज हे देशान हो जो प्रकार घडला पेपर लीक जावपाचो असो पयलींय घडलेलो आनी ह्यान फुडें हे घडत रावतले, तेका लागून खंय तरी सरकारान हेचेर मोठे जे कोण मनीस इनवॉल्ड आसा भितर तांकां खंय तरी अरेस्ट करपा लागून आयज लोकांक रस्त्यार देंवचें पडटलें अशेंय ताणें सांगलेलें. हेगड़े के जो 17 साल के थे और उन्होंने अभी 2-3 दिन पहले खुदकुशी कर ली. वो बहुत ज़्यादा स्ट्रेस में थे, उनके परिवार के लोगों ने बताया. मैं युवाओं से यही कहना चाहता हूँ कि इस तरह का कोई भी कदम कर लेना ठीक नहीं है. उन्हें अपना मेरे पास कई जगह से खबरें आ रही हैं कि कई बच्चे नर्वस ब्रेकडाउन हो रहा है, कई बच्चे बहुत ज़्यादा डिप्रेशन में हैं. तो मैं सभी बच्चों से ये कहना चाहता हूँ कि आप युवा हैं, इस देश की उम्मीद हैं और आप लोगों को इस तरह का कोई भी एक्सट्रीम स्टेप नहीं लेना, संघर्ष करना है. जीवन संघर्ष का ही नाम है और हम सब लोग मिलके इसका समाधान निकालेंगे. तो आप कोई भी प्लीज़ आप अपने आप को सब लोग संभालिए. कोई डिप्रेशन में नहीं जाएगा, कोई नर्वस ब्रेकडाउन नहीं करेगा. सब लोग मिलके संघर्ष करेंगे और इसका समाधान निकालेंगे. आपके बारे में नीट एग्जाम कैंसिल होनी चाहिए या चालू रहनी चाहिए वो नीट के एग्जाम जो नहीं कैंसिल तो हो गई है. नहीं आगे भी ऐसे इस तरह से ये जो चल रहा है ये ठीक नहीं चल रहा है देश के अंदर. अगर साल दर साल बार नीट के एग्ज़ाम कैंसिल हो रहे हैं तो सब जाहिर तौर पे कोई छोटे मोटे लोग शामिल नहीं हैं. इसमें बहुत सारे लोग, बहुत बड़े लोग शामिल हैं. कल जब एक व्यक्ति पकड़ा गया, उसे जब पुलिस ले जा रही है तो उसे वो खुद ही कैमरा में लोगों को बोल रहा है कि आप छोटे लोगों को क्यों पकड़ रहे हैं, बड़े लोगों को क्यों नहीं पकड़ रहे हैं. तो बड़े लोगों को कैसे पकड़ा जाएगा, क्योंकि बड़े लोग पे सारी मशीनरी बड़े लोगों के कंट्रोल में है. तो युवाओं को इसके बारे में आंदोलन करना पड़ेगा, तभी इसका कुछ समझ. जो पकड़ा गया है वो बीजेपी के लीडर है, वो आप उसके बारे मैं तो बार बोल ही रहा हूँ कि इसके अंदर जो भी पेपर्स कैंसिल हो रहे हैं बीजेपी की सरकारों में हो रहे हैं. नीट के पेपर कैंसिल हो रहे हैं, उसमें पता चलता है कि बीजेपी की लीडर्स शामिल हैं. तो इसमें CBI भी क्या करेगी. CBI तो बीजेपी की सरकारों को रिपोर्ट करती है. तो CBI को जो जांच दी है, इस जांच पे किसी को कोई भरोसा नहीं है. CBI तो इस पर लीपापोती करके सबको छोड़ देगी. 3-4 महीने में सारे छूट जाएंगे और फिर अगले साल नीट का पेपर फिर लीक हो जाएगा. फिर से लाखों बच्चों का भविष्य फिर से खराब हो जाएगा. तो इसके अंदर सबसे टॉप के ऊपर जो लोग बैठे हैं वो लोग इसके अंदर सीधे शामिल हैं. उनको अगर सज़ा दिलवानी है, अगर अपने लाखों युवाओं का भविष्य बचाना है, तो हम लोगों को मिलके सड़क पे उतर के इसके खिलाफ आंदोलन करना पड़ेगा. जो टॉप पे लोग इसमें शामिल हैं, जिन्होंने लाखों बच्चों का भविष्य बर्बाद किया है, उन लोगों को कड़ी से कड़ी सज़ा दिलवानी होगी, तभी कुछ निकलेगा. गोंयांत बॉन्ड ड्युटीचेर काम करपी MDS पदवीधरांचो पगार त्या मानान उणो आसा अशी खंत आमदार विजय सरदेसायान उक्तायली. फातोड्डेचो आमदार विजय सरदेसाय सांगता, सरकारी वैजकी संस्थांतल्या सिनियर रेजिडेंट्स करतात तितलें काम MDA पदवीधर करतात. तरीका तांकां सध्या म्हयन्याक फकत 65,000 मेळटात. हे पदवीधर सिनियर रेजिडेंटांचे तुळेन तितल्योच जबाबदारी सांबाळटात. तरीकय सरकारान त्यांचो पगार आनी डेजिग्नेशनात कसलोच बदल केल्लो दिसना.
बॉन्ड प्रणाली अंतर्गत काम करपी MDS पदवीधरांक योग्य वागणूक दियात विजयान सरकारा कडेन मागला. एक असेंब्लीन क्वेश्चन रेज केल्लो पे डिस्पेरिटी टू MDS बॉन्ड डॉक्टर, सो तेंचे अजून खंय तरी जाल्लें ना तें. पण कितें आहा जाणा हो गोंयचो सरकार कॉन्ट्रॅक्टाचेर लोकांक दवरून तांचें एक्सप्लॉयटेशन करता. आतां हे जे दोतोर हे डेंटिस्ट आहात, हे मास्टर्स इन डेंटल सर्जरी करपी दोतोर म्हणल्यार कितें, हे मास्टर्स केल्ले लोक हांकां झरोवन हांकां सॅलरी दिता 65,000. ही तांणी पयलीं बॉन्ड सायन केल्लो आहा. बॉन्ड कितें की आमी सरकारा खातीर आनी गोंयचे जनतेचे सेवे खातीर आमी हांगाच काम करतले म्हणून. काम तांकां कशें दवरतात, कॉन्ट्रॅक्टाचेर, आनी तांकां झरोवन सारके 65,000 रुपीज तांकां फारीक करतात. थंयचे पिवन तांचे इतले जोडटात. हो हेल्पर जो आहा तो जो मंत्र्याच्या मतदारसंघांतल्यान येता तो दोतोरा इतलो जोडटा. सो तांकां जावप कितें आतां? ह्याच मे म्हयन्यात तांचे तापप आनी ताचें कडप कित्याक न्ही सांग तूं म्हाका. इतलें सगळें काम करून तांकां जॉब सिक्युरिटी ना. वेन गव्हर्मेंट स्टिप्युलेट्स दॅट अ बॉन्ड हॅज टू बी सायन्ड बाय देम, मागीर जी सॅलरी तांकां दिता त्या आयचे इन्फ्लेशन आनी आयची प्रायस रायज आनी आयची म्हारगाय तातूंत ते जगूंक शकतात. आनी ही जर पब्लीक हेल्थ सर्विसीस लोकांच्या दांतांची सेवा करपी सरकाराची जर ही परिस्थिती जाल्यार लोकांचें आनी कितें जातलें न्ही. सो दीस वील डायरेक्टली रिफ्लेक्ट अपॉन द पेशंट्स हू गो देर. एंड हू आर द पेशंट्स हू गो देर? सर्वसामान्य मनीस, गोंयचो सामको म्हळ्यार गोंयकार ज्याच्यान अफोर्ड जायना ही प्रायवेट प्रॅक्टीस बसपाक, तो थंय वता. ताका कितें सर्वीस मेळटली? अशें जर तुमी एक्सप्लॉयट करूंक लागले दोतोरांक कितें जालें. सो हांव सरकाराचें इनएक्शनाचेर खंडन करता आनी हांव मागतां सरकारा कडेन की हो असेंब्ली इश्यू आशिल्लो हो हाजेर तांणी म्हळ्यार बेगीन ताजें कितें तें सोल्युशन काडचें. तांचे बरोबर बसचें, तांचें पासियन्स कितले मेरेन वता तें टेस्ट करचें न्ही. एक बरो सरकार, एक समजदार सरकार अशे स्टेक होल्डरांचे अक्रॉस द टेबल बसून डिस्कशन करून सोल्युशन काडटा. हें करचेंच पडटलें आनी ताणें बेगीनल्या बेगीन करचें असो हांव सरकारा कडेन आग्रह करतां. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सएप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट